brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यात बऱ्याच ठिकाणी प्रस्थापितांना हादरा देणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यात। अशीच एक इंटरेस्टिंग निवडणूक ठरली ती अनगर आणि मोहोळची। मोहोळ तालुक्यातील राजन पाटलांच्या वर्चस्वाला हादरा देणारी ही निवडणूक ठरली आहे आणि त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा देखील ही जी निवडणूक आहे ती विसरू शकणार नाहीये असं इथल्या विश्लेषकांचं म्हणणं आहे। कित्येक वर्षांपासून सहजपणे एक हाती सत्ता राखणारे राजन पाटील यांना यावेळी बरीच मेहनत करावी लागली। अशात नगरपंचायत तर अनगरची बिनविरोध केली असली तरी मोहोळ नगरपालिका मात्र त्यांना मिळवता आलेली नाहीये। आधी गड असलेली विधानसभा म्हणजे मोहोळची विधानसभा त्यांच्या हातातून गेली। त्यानंतर अनगर नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच मिळालेलं त्यांना चॅलेंज असेल आणि नंतर मोहोळ नगरपालिका ही न मिळणं ही राजन पाटलांसाठी त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावणारी गोष्ट ठरली। दोन महिलांनी पाटलांच्या या वर्चस्वाला हादरा दिलाय। ते कसं आणि अजितदादांना चॅलेंज दिल्यानंतर त्यांनी कसा करेक्ट कार्यक्रम केलाय हेच आपल्याला पुढच्या काही मिनिटात जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर त्या दोन महिला नेमक्या कोण आहेत तर पहिलं नाव अर्थातच उज्ज्वला थिटे यांचं। खरं तर राजन पाटलांच्या साम्राज्याला हादरा देणाऱ्या निवडणुकीमधले ट्विस्ट संपायचे नाव घेत नाहीत। हे ट्विस्ट निर्माण होण्यातलं मोठं नाव म्हणजे उज्ज्वला थिटे। अनगरची निवडणूक तुफान गाजली। उज्ज्वला थिटेंनी सिने स्टाईल जाऊन पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन अर्ज दाखल केला। त्यानंतर तो अर्ज बाद झाला। मग त्या कोर्टात गेल्या, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला। ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली। मात्र तरीही कोर्टाच्या आदेशानंतर ही निवडणूक पुढे ढकलावी लागली। अनगरमध्ये राजन पाटील आणि बाळराजे पाटलांचं सेलिब्रेशन सुद्धा गाजलं। अजित पवारांना दंड ठोपटून चॅलेंज देण्यापर्यंत हे राजकारण गेलं। अर्थात त्यानंतर माफीनामे सुद्धा आले। शेवटी ही निवडणूक बिनविरोध झाली आणि आता पाटलांच्या सुनबाई अनगरच्या नगरपंचायतीच्या खुर्चीमध्ये विराजमान झाल्यात। मात्र थिटेंनी आपला लढा सुरूच ठेवलाय। पुढच्या वेळी अख्खं पॅनलच उभं करणार असल्याचं चॅलेंज सुद्धा त्यांनी दिलंय। अनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाटलांच्या बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला हादरा देण्याचं काम उज्ज्वला थिटेंनी केलं। शिवाय खुलेआम समोर येत पाटलांच्या दहशतीचे अनेक प्रसंगही त्यांनी माध्यमांसमोर सांगितले। मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी अनेक किस्से सांगितलेले आहेत। आपण ही मुलाखत मुंबई तकच्या टाइमलाईनवरती जाऊन पाहू शकता। असो तर 17 सदस्य आणि बिनविरोध नगराध्यक्ष अनगरमध्ये झाला। मात्र त्यासाठी राजन पाटलांना बरीच मेहनत करावी लागली। आता हे झालं पहिलं नाव। आता यातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे यांचं। मोहोळ नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या सिद्धी वस्त्रे या विजयी झाल्या आणि त्यांनी तिथं शिवसेनेचा भगवा फडकवला। त्यांनी भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा पराभव केला। शिवाय 20 पैकी 9 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तिथं जिंकल्यात। शिंदे सेनेचा हा विजय भाजपची अस्वस्थता वाढवणारा आहे। खास करून नुकतंच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या राजन पाटलांची अस्वस्थता जास्त वाढवणार आहे असं सुद्धा तिथले विश्लेषक सांगताना दिसतात। तर या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांना इशारा सुद्धा दिला होता आणि मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी खपवून घेणार नसल्याचं सुद्धा म्हटलं होतं। याच प्रचार सभेमध्ये पंडित देशमुख म्हणजे शिवसेनेचे तिथले नेते असलेल्या पंडित देशमुख यांच्या हत्याकांडाचा विषय काढून पाटील कुटुंबावरती थेटपणे एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला होता। हीच सभा या निवडणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरली असं स्थानिक विश्लेषक सांगतात। या सभेनंतर शिवसेना आणि भाजपमधील तणाव सुद्धा तिथं स्थानिक लेवलला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं दिसून आलेलं। त्यामुळं शिंदे सेनेचा हा विजय भाजपचे सध्याचे नेते असलेल्या आणि माजी आमदार असलेल्या राजन पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातोय। अनगरमधील नगरपंचायत बिनविरोध करताच माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळच्या नगरपालिकेकडे सुद्धा लक्ष घातलं होतं। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती। मोहोळचं मैदान मारण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती। सोबतच आमदार सचिन कल्याण शेट्टी,
माजी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार यशवंत माने, सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण असे सगळे नेते या ठिकाणी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. पण शिवसेनेच्या सिद्धी राजू वस्त्रे या अवघ्या 22 वर्षीय तरुणीनं या सगळ्यांना चितपट करून मैदान मारलं. भाजपनं ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे दाखवून दिलं होतं. पालकमंत्र्यांपासून जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदारांची फौजसुद्धा राजन पाटलांच्या मदतीला तिथं दिली होती. 20 पैकी 11 नगरसेवक जिंकून भाजपनं ताकद दाखवली असली तरी नगराध्यक्षपद मात्र त्यांना जिंकता आलेलं नाहीये. मोहोळची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर फारच कमी झाल्याचं पाहायला मिळालं. इथल्या प्रचाराच्या दरम्यान वैयक्तिक टीका ही जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. मात्र असं सगळं झालं असलं तरी या सगळ्या वर्चस्वाला हादरा देत तिथलं मैदान मारलं ते म्हणजे 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे या लेकीनं. राजन पाटलांवर भाजपनं टाकलेला विश्वास पूर्ण करण्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरल्याचंच दिसून येते. अर्थात पाटलांना हरवण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, चरणराज चौरे, पद्माकर देशमुख यांनी सुद्धा मोठी ताकद लावलेली होती. आणि या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं पाठबळ. निवडणुकीच्या आधी दादांची सोडलेली साथ आणि विजयाच्या सेलिब्रेशन दरम्यान त्यांना दिलं गेलेलं चॅलेंज लक्षात ठेवून राजन पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला गेलाय अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. याला कारण ठरल्या त्या म्हणजे 2 नारी शक्ती, उज्ज्वला थिटे आणि सिद्धी वस्त्रे. आता काही दिवसांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा होऊ घातल्यात. अशात हे डॅमेज कंट्रोल रोखणं राजन पाटलांसमोर मोठं आव्हान असणार आहे. ते कसं रोखतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.